मी आता जाणार आहे घारडा सर्कलला, तिकडे सगळं कळणार आहे कोण किती मतांनी आलंय. हे बघा 4-10,000चे हे 15 शॉट हे आणि एवढं गुलाल. असं वाटतं की आम्ही प्रत्येक जण त्या परिसरामध्ये आम्ही नगरचा झालो असं आम्हाला आज अभिमान वाटतो त्या बाबतीत. आणि इथली जनता माझ्याबरोबर गेली 30 वर्ष आहे. त्यामुळं इलेक्शन तर आता मी लढलो, पण या अगोदर मी सगळ्यांबरोबरच सगळ्यांच्या घरातला माणूस म्हणूनच काम करतो. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग, वेलकम टू माय चैनल. तो सुबह के बज रहे 9 बज रहे और मस्तपैकी सैंडविच बन रहा है यहाँ पर. एक्चुअली मम्मी ने बनाया, मैं तो बस वो लेने आया हूँ. ओके, तो मस्त नाश्ता करते और चलते. आज एक मतलब कल जो वोटिंग था आज उसका रिजल्ट है, तो आज देखते हैं कहाँ किसकी सीट लगेगी. चलो. तर गाइज, आज आहे बापूंची पुण्यतिथी आणि आजी त्यासाठी गावाला गेली आहे. पण इथं पण जरा फोटो फ्रेम हे केलं आहे जरा, आणि पुढच्या वर्षी इथंच करायचं आहे सगळं, गावाला नाही. ॲक्च्युली जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा ते नव्हते, पण मला माहीत नाही कसे येते कसे होते. पण दादाचे भरपूर लाड करायचे, म्हणतात घरातले दादाचे भरपूर लाड करायचे. दादा जे बोलत ते आणून द्यायचे. ह्यांना जरी काय पाहिजे असेल ना, मम्मी मावशी वगैरेंना, हे त्याला सांगायचे आणि दादा बापूंना सांगायचा. तर काय फायनली आम्ही दोघं निघालोय, हे मामा, आणि आता जाणार आहे घारडा सर्कलला, तिकडे सगळं कळणार आहे कोण किती मतांनी आलंय. तर जाऊयात, तुम्हाला पण दाखवतो. एवढा आपण प्रचार वगैरे केलाय, तर सगळ्यांशी मुलाखत घेऊयात. विचारावं कोणाला, म्हणजे ते विचारतात ना की एवढा दिवस तुम्ही प्रचार केला, एवढी मेहनत केली, आज जिंकून आले, आज कसं वाटतंय वगैरे वगैरे. चला. जनरेशन मध्ये आपण रोडवरती फोन करून उभे असतो आणि आजोबा बघा रोडवरती पेपर वाचत बसलेत आणि खाली बघा काहीच घरटं बघा, घरटं घेऊन फिरतोय तो, घरटं घेऊन फिरतोय तो. फायनली मी आलो इथं बाय, ह्या साईडला मागे मी इथं आपला मामा उभा आहे. हे बघा 4-10,000चे हे 15 शॉट हे आणि एवढं गुलाल. मामा काढ गुलाल झालं. आणि हे पुढे पण ठेवलेत बघा. अजून निकाल लागला पण नाही, पण जल्लोष बघा. फायनली जिंकलेले आहेत मामा. हे बघा माझ्या कॉलेज मधला फ्रेंड आहे मॅगी, हिची इन्स्टा आयडी पण मॅगीच आहे. भाईचे केस मस्त आहेत. मागे फिर मागे फिर, सकाळी सेम तुझ्यासारखा एक. गाईज, वन मॅन शो, वन मॅन शो. वैताग आला अक्षरशः. आत आलो, मस्त AC लावून बसलोय आणि भूक पण लागली जरा. हे काय
आलेले आहेत आणि फुल भाई जोश, फुल उल्हास चालू आहे. फुल पूर्ण रस्ता जाम झालाय. एक साईडनी, दोन्ही साईडनी बंद आहे रस्ता. भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम. रवी मामा, एवढे दिवस तू प्रचार करत होता, एवढं सगळं करत होता, तुला कसं वाटतंय मामा जिंकून आल्याबद्दल? मामा जिंकून आल्याबद्दल खूप अभिमान वाटतोय. आजपर्यंत दादा बाई शेठ वगैरे निवडून येत होते. आज आमच्या परिसरातला एक साधा घरातून आलेला माणूस जो आमचा श्रीकांत मामा आहे तो आज निवडून आलाय. असं वाटतं की आम्ही प्रत्येक जण त्या परिसरामध्ये आम्ही नगरसेवक झालो, असं आम्हाला आज अभिमान वाटतो त्या व्यक्तीबद्दल आम्हाला. तर काय सगळे बघा उपाशी पोटी इथं भांडत बसलेत. शाका पार्टी यांच्याकडनं आहे. गाईज फायनली बँड पण आलेला आहे. माळ लावली, 10,000 माळ. बाप रे बाप, 10,000ची माळ लावलेली काय. सरका सरका काय. JCB आणला इथं. चॅनलला सबस्क्राईब करा का? तुषार क्षीरसागर, तुषार क्षीरसागर, क्षीरसागर KSH टाकलं येईल. नाही तो बंद आहे. राहू दे, काय ना. काय नवीन ब्लॉगर, नवीन ब्लॉगर. गाईज फायनली शेलार नाक्याला पोहोचलेले आहेत आणि बस किट मध्ये नाही, माझी चार्जिंग संपली आहे. काय दत्ता मामा आता आलाय आणि आता आपण कांबळे मामाला पण प्रश्न विचारूयात. आणि माझा फोन झालाय बंद. मी रवी मामाच्या फोन मधनं व्हिडिओ काढतोय. एवढे दिवस तुम्ही प्रचार केला, एवढी मेहनत केली, आज तुम्ही जिंकून आले, कसं वाटतं तुम्हाला? आजचं हे यश आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, मतदार बंधू भगिनींचं आणि माझ्यावरती विश्वास ठेवून आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांनी मला उमेदवारी दिली, त्यांचं सगळ्यांचं यश आहे. मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. गेले 30 वर्षापेक्षा जास्त मी भाजपचं काम करतोय. त्यामुळं सामाजिक काम, राजकीय काम करत असताना लोकांमध्ये घराघरामध्ये संबंध आहेत, घराघरामध्ये परिचय आहे आणि इथली जनता माझ्याबरोबर गेली 30 वर्ष आहे. त्यामुळं इलेक्शन तर आता मी लढलो, पण या अगोदर मी सगळ्यांबरोबरच सगळ्यांच्या घरातला माणूस म्हणूनच काम करत होतो. चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा. तुम्हाला कसं वाटतं आजपर्यंत आम्ही या डोंबिवली शहरामध्ये दादा भाई शेठ
हेच आम्ही आज पण नगरसेवक बघत होतो. पण आज 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 आमच्यातला एक नगरसेवक कोणता झालाय याचा आम्हाला खरोखर भरभरून येतोय आम्हाला आज. आणि आजपर्यंत म्हणजे बघितलंय दादाभाई शेठ झालेत. आज आमच्या घरातला एक आमच्या सोबत असणारा व्यक्ती आज नगरसेवक म्हणून निवडून आलाय. भारतीय जनता पार्टीमध्ये नगरसेवक म्हणून बघताना खूप आनंद होतोय. आणि भारतीय जनता पार्टीमध्येच नगरसेवक आमदार खासदार होतो हे आज सिद्ध झालंय. गरीबाचा गरीब माणूस. तर गाईज मस्तपैकी फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून. आणि एकतर माझ्या फोनला चार्जिंग संपली होती म्हणून मी तिकडे रविमामाच्या फोनमधून व्हिडिओ शूट करतो. तर मग आता घरी आलो, फोन चार्ज केला, आंघोळ वगैरे केली. तर चला आजसाठी एवढंच. आज जाम मज्जा आली. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.